हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 23 फेब्रुवारी 2023. आपण आजचे करंट अफेअर्स बघूच. है ना, मराठीत करंट अफेअर्स बघण्याची जरा मजाच वेगळी असते. म्हणजे वी कैन रीड इट इन इंग्लिश, वी कैन फाइंड इट इन हिंदी ऑल्सो. हिंदी में भी पढ़ सकते हैं, लेकिन मराठीत ते समजून घेण्याची जी मजा आहे ना, ती दुसऱ्या भाषेत येत नाही. तर मराठीतले आपले करंट अफेअर्सला सुरू करू. ठीक आहे. तर पहिला मुद्दा, सगळ्यात पहिले काय आहे आज? सगळ्यात पहिले आहे इंडिया G20चा प्रेसिडेंट असल्यामुळे युनायटेड नेशन्समध्ये आता वेगवेगळ्या राऊंड टेबल्स ऑर्गनाईज करत आहे. आता हे राऊंड टेबल म्हणजे काय? राऊंड टेबल म्हणजे ज्याला आपण तुम्ही हिस्ट्री जर मराठीत अभ्यास केला असेल किंवा इंग्लिशमध्ये अभ्यास केला असेल, दोन्ही याच्यात, तर तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स हा शब्द आधी पण ऐकला असेल हिस्ट्रीमध्ये. मराठीत त्याला गोलमेज परिषद असं म्हटलं होतं. म्हणजे जे मी नंतर ऐकलं होते, कारण मी पण हिस्ट्री इंग्लिशमध्ये शिकलो होतो. तर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस या ऑर्गनाईज केल्या जातात. आता युनायटेड नेशन्समध्ये यावर्षी 2023 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2023ला SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याची समिट होणार आहे न्यूयॉर्कमध्ये. महत्त्वाची गोष्ट आहे बरं की, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची समिट न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे. आणि त्याच्या आधी भारताने वेगवेगळ्या या राऊंड टेबल्स ऑर्गनाईज करायचं ठरवलेलं आहे. राऊंड टेबल्स म्हणजे गोल बसून चर्चा करायची, बरोबर. तर याच्यातला सगळ्यात पहिला जो राऊंड टेबल कॉन्फरन्स होतोय तो आज होतोय. आणि या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं नाव ठेवलं आहे गांधीयन ट्रस्टीशिप. याचं नाव काय आहे? गांधीयन ट्रस्टीशिप. आणि याच्या मागे याचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अ पॅनल डिस्कशन ऑन सस्टेनेबल लाईफस्टाईल्स अँड एन्ड्युरिंग पेस. म्हणजे महात्मा गांधींच्या प्रिन्सिपल्सवर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव्ह करू शकतो, याच्यासाठीचा हा पहिला राऊंड टेबल कॉन्फरन्स होत आहे. तो आज होत आहे. याच्यानंतर दुसरा जो राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे तो मार्च 9ला होणार आहे, 9 मार्चला. आणि तो कशासाठी होणार आहे? तो होणार आहे बेसिकली अ वर्ल्ड वी विमेन अँड गर्ल्स वॉन्ट. आता हे महिलांसाठी आणि मुलींसाठीची ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. काय ऑब्जेक्टिव्ह याचा? की आम्हाला कसं जग पाहिजे, महिलांच्या दृष्टीने आणि मुलींच्या दृष्टीने हे जग कसं असायला हवं, याच्यावर एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ना. तर टेक्नॉलॉजी एनेबल्ड सोशल अँड इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट म्हणजे आपली डेव्हलपमेंट तर व्हायला पाहिजे, ग्रोथ तर व्हायला पाहिजे, सोशल ग्रोथही व्हायला पाहिजे, इकॉनॉमिक ग्रोथही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे 16 मार्चला. तर 16 मार्चमध्ये ग्रासरूट लीडरशिप अँड ट्रान्सफॉर्मेशन याच्यावर आहे. म्हणजे आपल्याला लीडरशिप डेव्हलप करावीच लागते. प्रत्येक राष्ट्राला, नुसत्या राष्ट्राला नाही तर प्रत्येक युनिटला लीडरशिप लागते आणि ती वेगवेगळ्या लेव्हलला लागत असते. तर ग्रासरूट लेव्हलला ही लीडरशिप डेव्हलप करणे खूप महत्त्वाचा विषय आहे. खूप साधं उदाहरण देतो मी. आपण मोठे मोठे क्लीनलीनेसचे ड्राईव्ह कंट्रीच्या लेव्हलला फक्त चालवून होत नाही. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये, छोट्याशा तुमच्या कॉलनीमध्ये पण कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे, सो दॅट द कॉलनी रिमेन्स क्लीन. अँड इफ ऑल द कॉलनीज रिमेन क्लीन, तर तुम्हाला वरच्या लेव्हलला तेवढा मोठा सपोर्ट मिळतो. तर हे ग्रासरूट लेव्हलला जी लीडरशिप डेव्हलप करण्याची गोष्ट आहे ही कशी करता येईल याच्यावर 16 मार्चला डिस्कशन होणार आहे. याच्यासाठी मग टेक्नॉलॉजी आणि स्किल डेव्हलपमेंट काय करता येईल याच्यावर पण चर्चा असेल. आणि त्याच्यानंतर 14 एप्रिलला एक स्पेशल इव्हेंट सुद्धा प्लॅन केलेला आहे. आपल्याला माहिती आहे 14 एप्रिल इज दी बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी एक स्पेशल इव्हेंट सुद्धा युनायटेड नेशन्समध्ये इंडियाने प्लॅन केलेला आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट राऊंड टेबल्स फर्स्ट 4 महिन्यात, फर्स्ट 4 काय, हे तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, पुढच्या 3 महिन्याच्या या राऊंड टेबल कॉन्फरन्स अनाऊन्स केले आहे इंडियाने. वाय? बिकॉज इंडिया इज दी प्रेसिडेंट ऑर द चेअर ऑफ G20 राईट नाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याचा समिट आहे सप्टेंबरमध्ये. तो न्यूयॉर्कमध्ये असणार आहे. त्याच्या आधीची ही सगळी तयारी आहे. क्लिअर हा विषय? एकदम क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. ठीक आहे. नेक्स्ट, आत्ताच बांगलादेशमध्ये आपण, तुम्हाला आठवत असेल, आपण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सेलिब्रेट केला होता. तर इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे, मी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री पण सांगितली होती ही इंटरनॅशनल मदर लँग्वेज डेची काय आहे. तर
तर इंटरनॅशनल मदर लँग्वेज डेची हिस्ट्री पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करतो. बांगलादेशमध्ये जेव्हा ईस्ट पाकिस्तान होतं, बांगलादेश पहिले ईस्ट पाकिस्तान होतं, तर तेव्हा पाकिस्ताननी म्हटलं की उर्दू ही नॅशनल लँग्वेज राहील, ते ईस्ट पाकिस्तान असल्यामुळे. आता तिथे बांगलादेशमध्ये सगळे बंगाली बोलणारे लोक होते, ते म्हणे असं थोडी होणार आहे, बंगाली आमची लँग्वेज आहे, तर तुम्ही आमच्यावर वेगळी अशी लँग्वेज थोपू शकत नाही, आमचीच लँग्वेज आम्ही बोलणार आहे. तर हे इथे पटलं नाही. तर त्याच्यामुळे काय झालं की बांगलादेशनी एक त्यांची लँग्वेज ला प्रिझर्व करायचं म्हणून एक मोर्चा काढला, असं म्हणा फाईट केली. तर फ्रीडम मुवमेंटमध्ये त्यांचा हा पण एक महत्त्वाचा फाईट होता की आमच्या लँग्वेजला पण तेवढंच महत्त्व मिळायला पाहिजे, बंगालीला. तर यालाच रिस्पेक्ट करण्यासाठी ते 21 फेब्रुवारीला इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे हे ऑब्झर्व करतात. आणि मग काय केलं यांनी की युनायटेड नेशन्समध्ये पण अप्लाय केलं होतं आणि म्हटलं की युनायटेड नेशन्सला तुम्ही 21 फेब्रुवारीला इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सेलिब्रेट करत जा. तर युनायटेड नेशन्सनी ते ऐकलं आणि जगभर आता भारतसुद्धा करतो, तर जगभर इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सेलिब्रेट होतो. आता हे 21 फेब्रुवारीला झालं, आज 23 फेब्रुवारी. काल यांचे साहेब काय बोलले, एक मिनिस्टर आहे तिथे, या मिनिस्टरचं नाव आहे अब्दुल कादिर, है ना, ओबैदुल कादिर नाव आहे. हे ओबैदुल कादिर जे आहे हे काय म्हणे की आता आम्ही युनायटेड नेशन्सला म्हणणार आहे की बांगला जी आमची लँग्वेज आहे बंगाली, त्या बांगला लँग्वेजला तुम्ही युनायटेड नेशन्सची ऑफिशियल लँग्वेज बनवा. आता हे जरा जास्तीच एक्सपेक्टेशन करणं झालं त्यांचं, कारण अजून हिंदीलाच मिळायचं आहे. तसं युनायटेड नेशन्समध्ये 6 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, बरोबर आहे. या 6 ऑफिशियल लँग्वेजेस कोणत्या कोणत्या आहे? इंग्लिश सगळ्यात पहिली ऑफिशियल लँग्वेज, फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, रशियन आणि अरेबिक, या 6 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. त्याच्यानंतर 76 सेशन जे झालं होतं युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीचं, तिथे भारताने एक रिक्वेस्ट टाकली होती. भारताने काय रिक्वेस्ट टाकली होती की हिंदी, उर्दू आणि बांगला या 3 भाषांना नॉन ऑफिशियल लँग्वेजचा तरी दर्जा द्या. म्हणजे काय होतं अशाने की जे डॉक्युमेंट्स सगळे रिलीज होतात, पब्लिश होतात, ते हिंदी, उर्दू आणि बांगला या भाषेत सुद्धा त्यांना ट्रान्सलेट करून पब्लिश करावं लागतं. तर नॉन ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये उर्दू, हिंदी आणि बांगला या 3 लँग्वेजेसला घेण्यात आलं. आणि हे कोणाच्या याच्यावर, म्हणजे कोणाच्या म्हणण्यावर घेण्यात आलं, तो इट वॉज अ इंडिया स्पॉन्सर्ड रिझोल्युशन. पण आता काय झालं, बांगलादेशवाल्यांना असं वाटत आहे की आपली एक म्हणणं ऐकलंच होतं युनायटेड नेशननी की बा आपण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सेलिब्रेट करू, तर आता बांगलाला पण ऑफिशियल लँग्वेजमध्ये ते घेऊन घेतील बा. असं नाही आहे, है ना. त्यांना समजावं लागेल असं नाही होत, थोडंसं अजून जरा जास्त लोक पाहिजे अजून बांगला बोलणारे. तरी प्रयत्न चांगला आहे, करायलाच पाहिजे. असा प्रयत्न जर त्यांनी तसा केला, आपणही हिंदीसाठी असा प्रयत्न करायला पाहिजे. मी तर म्हणतो मराठीसाठी असा प्रयत्न करायला पाहिजे की मराठीसुद्धा ऑफिशियल लँग्वेज झाली पाहिजे एक दिवशी युनायटेड नेशन्सची. ठीक आहे, क्लिअर, हा मुद्दा समजला. प्रश्न जर याच्यावर येणार असेल ना, तर तुम्हाला प्रश्न याच्यावर नक्की येईल की कुठल्या देशांनी, बांगलादेशसाठी तर नाही येणार, पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की याच्यापैकी कुठली लँग्वेज ही ऑफिशियल लँग्वेज नाही आहे किंवा ऑफिशियल लँग्वेज आहे. तर तुम्हाला 6 ऑफिशियल लँग्वेजेस ऑफ युनायटेड नेशन्स हे लक्षात ठेवण्याची इथे गरज आहे. ठीक आहे. मागच्या स्लाईडवर एक प्रश्न, मागच्या स्लाईडवर आपण बघितलं होतं, याच्यात तुम्हाला येऊ शकतो प्रश्न की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची मीटिंग किंवा समिट हे कुठे होणार आहे, कधी होणार आहे, अशा टाईपचा प्रश्न येऊ शकतो. इन केस जर असे प्रश्न आले तर यांच्यासाठी तयार राहा. नेक्स्ट आता येऊ एक विषयाशी रिलेटेड जो की पॉवरशी रिलेटेड आहे. भारताचे मिनिस्टर ऑफ पॉवर म्हणजे मिनिस्टर ऑफ पॉवर, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, हे जे आहे आपले, त्यांचं नाव आहे RK सिंग. तुम्ही इथे RK सिंग यांना बघू शकता. ठीक आहे ना. RK सिंग यांनी आता साऊथ एशियन डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क, सादून, आता सादून म्हणा किंवा सॅडन म्हणा, मला प्रोनाऊन्सिएशन काही याचं सापडलं नाही, कारण पूर्ण हे शॉर्ट फॉर्म आहे बेसिकली. साऊथ एशियन डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क याला लॉन्च केलं. आता हे साऊथ एशियन डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क आहे काय, बेसिकली काय आहे, 2 ऑर्गनायझेशन्स पण याच्यात महत्त्वाचे आहे, आपण ते पण समजून घेऊ. एक ऑर्गनायझेशन आहे USAID. ठीक आहे, ही ऑर्गनायझेशन तुम्हाला इथे दिसेल, USAID. ही याचा फुल फॉर्म आहे US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. युनायटेड स्टेट्सची एजन्सी आहे, जगभर
डेव्हलपमेंट व्हावं याच्यासाठी फंडिंग करत असते, ॲडव्होकसी करत असते, लोकांच्या मागे लागत असते, पुश करत असते लोकांना, चला डेव्हलपमेंट करा. एक भारतीय कंपनी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी, ज्याचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. ठीक आहे ना. तर आता हे USAIDनी 2020 मध्ये पहिल्यांदा एक प्रपोजल आणलं होतं की भारत आणि भारताच्या आजूबाजूला काही कंट्रीज आहे, साऊथ एशियन कंट्रीज ज्यांना आपण म्हणतो. कोणत्या कंट्रीज आहे या कंट्रीज आहे, जसं बांगलादेश आहे आपल्या बाजूला, भूटान आहे है ना, मालदीव्स आहे, श्रीलंका आहे. ठीक आहे. तर या ज्या कंट्रीज आहे, म्यानमार आहे इकडे, या ज्या सगळ्या कंट्रीज आहे, या कंट्रीजमध्ये पॉवर शेअरिंग चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे बा, असं त्यांचं म्हणणं होतं. डिस्कॉम हा शब्द ऐकला का तुम्ही? डिस्कॉम म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन कंपनीज. आपण म्हणतो ना आपल्याकडे वीज कोण देतं, तर महाडिस्कॉम देते. महाडिस्कॉम म्हणजे महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युशन कंपनी, बरोबर आहे. जसं आपली जी MACB आपण म्हणतो, ती MACB 3 कंपनीजनी बनलेली आहे. म्हणजे एक आहे महाजेनको, जी जनरेशनचं काम करते, दुसरी आहे महाट्रान्सको, जी ट्रान्समिशनचं काम करते, आणि तिसरी आहे महाडिस्कॉम, जी पब्लिक म्हणजे इकडे आल्यानंतर पब्लिकमध्ये डिस्ट्रीब्युशन करते आणि इलेक्ट्रिसिटीचे बिलं तुमच्या घरी पाठवते, कलेक्शन करते पैशांचं. तर हे जे सगळे डिस्कॉम्स आहे यांनी एकत्र येऊन जर पॉवर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं तर पॉवरची समस्या साऊथ एशियामध्ये कमी होऊ शकते. जसं मागे आपण एकदा चर्चा केली होती, भारत भूटानला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करत आहे, कारण जितकी जास्त थंडी भूटानमध्ये पडते तितकी भारतात पडत नाही. तर थंडीमध्ये भूटानमध्ये पॉवरचं रिक्वायरमेंट जास्त राहते, म्हणून आपण भूटानला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करत आहे. जर असंच काही डिस्ट्रीब्युशन आपण बांगलादेश, श्रीलंका, मालदीव्स यांच्यासोबत करू शकलो तर किती चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी 2020 मध्येच USAID यांनी प्रयत्न सुरू केले होते आणि त्याच्या अकॉर्डिंग मग आत्ता पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, जी इंडियन गव्हर्नमेंटची कंपनी आहे, ही एकत्र आले. USAID आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची मिनिस्ट्री म्हणजे कोण? मिनिस्ट्री ऑफ पॉवर. तर हे 3 लोक एकत्र आले, 3 ऑर्गनायझेशन्स, एक मिनिस्ट्री ऑफ पॉवर, एक USAID आणि दुसरं PFC. आता हे तिघं एकत्र आल्यानंतर याच्यावर काम सुरू केलं आहे आणि याला नाव काय दिलं आहे गव्हर्नमेंटनी? याला नाव दिलं आहे द साऊथ एशिया डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क. म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी असेल बांगलादेशला द्या, त्यांच्याकडे एक्स्ट्रा असेल आपण घ्या, पण हे कनेक्शन्स डेव्हलप करण्याची गरज आहे. सध्या इलेक्ट्रिसिटीची हालत खराब आहे पाकिस्तानमध्ये. एक तर वीज नाही आहे तिथे, दुसरी गोष्ट जितकी आहे ती भयंकर महाग आहे. खरं तर ते यांचा भाग असायला पाहिजे होते, पण त्यांच्याकडे पैसेच नाही आहे, तर त्यांचा विषय आपण सध्या सोडून देऊ. ठीक आहे, चलो नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट हे अवॉर्ड आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड. आणि मी पहिल्या लाईनमध्ये रेड कलरमध्ये काय लिहिलं? डू नॉट कन्फ्यूज इट विथ दादासाहेब फाळके अवॉर्ड. बरेच लोकांचं इथे गडबड झाली. म्हणजे मी काही लोकांचं ऐकत होतो की म्हणजे काही ट्विट्सही पाहिले की जिथे त्यांनी म्हटलं होतं आम्हाला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड हे वेगवेगळे आहे. पहिले तर हे समजा. मेन जो अवॉर्ड आहे तो आहे दादासाहेब फाळके अवॉर्ड. हा मेन अवॉर्ड असतो. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत असते आणि हा 1969 मध्ये बनला होता. म्हणजे 1969 पासून सुरू झाला. आणि हा हायेस्ट अवॉर्ड आहे. कशातला? सिनेमामधला. हा सिनेमामधला हायेस्ट अवॉर्ड. अरे इथे लिहिला वाटतं मी. चला, हायेस्ट अवॉर्ड आहे इंडियन सिनेमामध्ये. हा अवॉर्ड वेगळा आहे. ठीक आहे. आत्ता जे अवॉर्ड मिळाला हा याला म्हणतात DPIFF, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड. तर हा सरकारी अवॉर्ड नाही आहे. धिस अवॉर्ड इज अ प्रायव्हेट अवॉर्ड. धिस अवॉर्ड दादासाहेब फाळके अवॉर्ड दिस इज अ सरकारी अवॉर्ड. गव्हर्नमेंट, सरकारी म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट म्हणतो इथे. चला, दिस इज अ गव्हर्नमेंट अवॉर्ड. समजलं? तर या दोन अवॉर्ड्समध्ये डिफरन्शिएट करा, नाही तर तुम्ही उद्या दादासाहेब फाळके अवॉर्ड म्हणून बेस्ट फिल्म द काश्मीर फाईल्स वगैरेला मिळालं, किंवा RRRला मिळालं, किंवा कांताराच्या रिषभ शेट्टीला इमर्जिंग ॲक्टरचा मिळाला वगैरे असं म्हणाल तर ते तसं नाही आहे. क्लिअर हा विषय? तर DPIFF, हे DPIFF काय आहे आता? याला म्हणतात दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड.
2012 मध्ये दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फाउंडेशन नावानी एक फाउंडेशन बनली. 2016 मध्ये ही एस्टॅब्लिश झाली, म्हणजे यांनी काम करणं सुरू केलं आणि तेव्हापासून हे अवॉर्ड देत आहे. तर दादासाहेब फाळकेंचे ग्रँडसन ज्यांचं नाव आहे चंद्रशेखर पुसाळकर, हे ज्युरी मेंबर आहे आणि हे सिलेक्ट करतात की अवॉर्ड कोणाला द्यायचं. गव्हर्नमेंट वगैरेंनी सिलेक्ट केलेले अवॉर्ड नाही आहे बरं, हे प्रायव्हेटली कुणीतरी काका येऊन बसले आणि त्यांनी म्हटलं की चलो ये अवॉर्ड इसको दो, ये अवॉर्ड इसको दो, असं करून झालेला अवॉर्ड आहे हा. कोणाकोणाला मिळाले ते जरा पाहून घेऊ. तर अवॉर्ड्स कोणाकोणाला मिळाले, याच्यात अवॉर्ड जो मिळाला तो मिळाला बरं, हे अवॉर्ड मुंबईमध्ये देण्यात आले. ठीक आहे. बेस्ट फिल्मचा जो अवॉर्ड मिळाला तो मिळाला काश्मीर फाईल्स, द काश्मीर फाईल्स ह्याला. त्याच्यानंतर फिल्म ऑफ द इयर, बेस्ट फिल्म पण फिल्म ऑफ द इयरच असते ना, नाही का? असायला आता पाहिजे, इथे 2-2 दिल्या, बरं जाऊ द्या. बेस्ट फिल्मचा अवॉर्ड द काश्मीर फाईल्स ह्याला मिळाला. फिल्म ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला RRR याला, है ना. बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला रणबीर कपूरला ब्रह्मास्त्रसाठी, है ना. आणि बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आलिया भटला गंगूबाई काठियावाडीसाठी. क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड, जे क्रिटिकली बघतात खूप लक्ष देऊन ॲक्टिंग कशी आहे वगैरे वगैरे, यांचा जो चॉईसचा अवॉर्ड मिळाला, हा अवॉर्ड देण्यात आला वरुण धवन यांना भेडियासाठी. खतरनाक क्रिटिक्स आहे. नंतर क्रिटिक्स बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड जो मिळाला तो विद्या बालनला मिळाला जलसासाठी. ठीक आहे. तर हे सगळे नाही आहे, काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे हे. त्याच्यानंतर सलमान दलकर यांना चूपसाठी बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोलसाठी अवॉर्ड मिळाला आहे. आर बल्कीला बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला चूपसाठी, है ना. आणि मग सिनेमॅटोग्राफर मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे रिषभ शेट्टीला कांतारासाठी. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोल हा मिळाला मनीष पॉलला जुगजुग जिओसाठी. बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल, बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल हे साचेत टंडन आणि नीती मोहन यांना मिळालेले आहे. तो दीज आर नॉट सरकारी अवॉर्ड्स, दीज आर सम प्रायव्हेट अवॉर्ड्स. त्याच्यामुळे माहिती असू द्या, खूप काही जास्त मागे लागू नका, पण माहिती असू द्या कोणाकोणाला काय काय अवॉर्ड मिळाले होते. ठीक आहे. चलो नेक्स्ट. नाही तर खरं सांगू का, दादासाहेब फाळके अवॉर्ड हा इंडियन सिनेमाचा हायेस्ट अवॉर्ड आहे आणि तो एकच दिला जातो, एकच अवॉर्ड असतो तो. हे इथे एवढी मोठी लिस्ट नसते त्याच्यात. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट आहे एक ॲप किंवा असं म्हणा एक पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल आहे, ॲप नाही आहे, ऑनलाईन पोर्टल आहे ज्याचं नाव आहे फिन. हे कोणाचं ऑनलाईन पोर्टल आहे? हे आहे कोटक महिंद्रा यांचं ऑनलाईन पोर्टल. कोटक महिंद्रांनी यांचे जे बिझनेस बँकिंग करणारे क्लायंट्स आहे, बिझनेसवाले क्लायंट्स, आणि दुसरे जे आहे ते कॉर्पोरेट क्लायंट्स, म्हणजे दोन्ही कंपनीज आणि इंडिव्हिज्युअल बिझनेस करणारे लोक, यांच्यासाठी एक कॉमन पोर्टल बनवलं आहे ज्याच्यावर सगळ्या सुविधा यांना मिळणार आहे. सगळ्यात सुविधा म्हणजे पेपरलेस बँकिंग यांना आता करता येईल. कोटक महिंद्रामध्ये जे अटॅच्ड आहे त्यांना पेपरलेस बँकिंग करता येईल आणि त्याच्यासाठी एकच पोर्टल यांनी बनवलं सगळ्या बिझनेसवाल्यांसाठी, बिझनेसवाले पण कॉर्पोरेट्स पण. त्याचं नाव ठेवलं आहे फिन, FYN. तर आपल्याला हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, कोटक फिन आहे ना. तर फिन हे ऑनलाईन पोर्टल कोणी बनवलं? कोटकनी बनवलं. असा प्रश्न कदाचित तुम्हाला येऊ शकतो, जर आला तर लक्षात ठेवा. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. बाकी याच्यात विशेष काही असं नाही आहे. नेक्स्ट WPL. आपण WPLवर आधी पण चर्चा केली आहे, 2-3दा चर्चा झाली आता, है ना. विमेन्स प्रीमियर लीग, ही विमेन्स प्रीमियर लीग जी होते ती आता 5 टीम्सला घेऊन ही विमेन्स प्रीमियर लीग होणार आहे, बरोबर. आणि 5 टीम्स कोणत्या कोणत्या याच्यात? तर मुंबई इंडियन्सची एक टीम आहे त्याच्यात. मग रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आहे, ज्यांनी स्मृती मानधनाला 3.4 करोड्समध्ये विकत घेतलं होतं, बरोबर. हायेस्ट पेड इंडियन प्लेयर इन विमेन्स प्रीमियर लीग. त्याच्यानंतर मग गुजरात जायंट्स आहे, त्याच्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आहे आणि UP वॉरियर्स आहे. तर या 5 टीम्सनी पहिले विमेन्स प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि ही मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईच्या 2 स्टेडियम्समध्ये होईल. एक ब्रेबॉर्न स्टेडियम आहे तिथे आणि दुसरं जे स्टेडियम आहे त्याचं नाव आहे DY पाटील स्टेडियम. तर या 2 स्टेडियममध्ये तिथे होणार आहे. आता विषय असा आहे की ह्या WPLचे टायटल स्पॉन्सर मिळाले आहे. BCCIला WPLचे टायटल स्पॉन्सर मिळाले आहे अशी माहिती जय शाह यांनी दिली. जय शहाला ओळखतो का तुम्ही? जय शाह म्हणजे अमित शहाचे सन, जे BCCIचे सेक्रेटरी आहे. ठीक आहे. तशी माहिती दिली. तर कोण आहे टायटल स्पॉन्सर WPLचे? WPLला टाटा ग्रुपनी स्पॉन्सर करायचं ठरवलं आहे. तर टाटा ग्रुप बॅग्स द टायटल राईट्स फॉर विमेन्स प्रीमियर लीग.
किती पैसे देणार आहे हे नाही सांगितलं आहे अजून. तर पैशाच्या बाबतीतली माहिती काही दिली नाही, पण टाटा ग्रुप टायटल स्पॉन्सर राहील एवढं सांगितलं. तर त्याच्यामुळे आता काय झालं की टाटा ग्रुप IPLचं पण स्पॉन्सर झालं आणि WPLचं पण स्पॉन्सर झालं. टाटा IPL आणि टाटा WPL. ठीक आहे. तर मग कधी सुरू होत आहे WPL? मुंबईमध्ये होते. 4 मार्चपासून होत आहे. त्याच्यासाठी टाटा ग्रुपनी घेतला आहे. ठीक आहे ना. मागच्या वर्षीच तुम्हाला माहिती आहे की विवोला रिप्लेस करून टाटानी इंडियन प्रीमियर लीगची स्पॉन्सरशिप पण घेतली होती. आणि जसं आत्ता सांगितलं मी, टीम्स कोण कोण आहे विमेन्स प्रीमियर लीगमध्ये? मुंबई इंडियन्स आहे, RCB, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि UP वॉरियर्स. ठीक आहे, एवढं लक्षात राहील. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की विच कंपनी बॅक्ड ऑर बॉट दी राईट्स फॉर टायटल स्पॉन्सर ऑफ विमेन्स प्रीमियर लीग. तो लक्षात ठेवा, टाटा. ठीक, चलते आगे. नेक्स्ट, गोवा की बात. आपण मन की बात ऐकली आहे बरेचदा, बरोबर, रेडिओवर मन की बात. तर हे मन की बात जो कार्यक्रम आहे तो प्रधानमंत्रींचा असतो. प्रधानमंत्री जिथे येतात आणि वेगवेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा करतात तिथे, तर दॅट इज कॉल्ड मन की बात. तर या मन की बातच्या धर्तीवर गोवाचे जे चीफ मिनिस्टर आहे, स्वतः नाही येणार आहे बरं ते, पण त्यांनी काय केलं, त्यांनी याच्याच धर्तीवर एक कार्यक्रम सुरू करायचा ठरवला आहे ज्याचं नाव आहे गोवा की बात. तर आता हे गोवाची गोष्ट सांगणार आहे आपल्याला. गोवाला मस्त नाही का असा ओला इकडे करून दिला तर आपल्याला किती सोपं जे आपण करायचो ना त्या टाईपचं वाटलं मला एकदम. यांनी म्हटलंय एक्सक्यूज मी, यांनी म्हटलंय गोवा की बात. पण मला हे पहिले जेव्हा वाचलं ना मी, तेव्हा मला वाटलं यार याच्यापेक्षा चांगली तर आपली GAO वाली गाव की बात जास्ती चांगली होती. म्हणजे असं ते शेकोटीच्या भोवती लोक छान बसलेले असतात संध्याकाळी आणि गप्पा गोष्टी करत असतात. दॅट गाव की बात इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ती सगळ्यात इंटरेस्टिंग असते. जाऊ द्या, पण आज आपण गाव की बात नाही करू, आज आपण गोवा की बात करू. तर गोवा की बात अर्थात गोवा की बात कुठे होणार आहे? गोवामध्येच होणार आहे. तर हे गोवा की बातच्या मागचं काय आहे की मन की बात सारखा हा गोवा की बात रेडिओ प्रोग्राम असणार आहे, ज्याच्यात त्यांचे म्हणजे गोवाच्या सरकारमध्ये असलेले वेगवेगळे मिनिस्टर्स रेडिओवर येत जातील. प्रत्येक तिसऱ्या सॅटर्डेला एक मिनिस्टर येत जाईल. थर्ड सॅटर्डेचा ना यांचा बहुतेक यांचा थर्ड सॅटर्डेला एक एव्हरी थर्ड सॅटर्डे पहा तुम्हाला इथे दिसेल. एव्हरी थर्ड सॅटर्डेला गोवाचे मिनिस्टर रेडिओवर येत जातील आणि त्यांच्या मिनिस्ट्रीबद्दल आणि वेगवेगळ्या स्कीम्सबद्दल माहिती देत जातील. तो धिस इज कॉल्ड गोवा की बात. ठीक आहे. असं विचारलं जाऊ शकतं गोवा की बात हा दर महिन्याच्या कुठल्या दिवशी होतो? तर लक्षात ठेवा, इट इज ऑन दी थर्ड सॅटर्डे ऑफ एव्हरी मंथ. इतका कठीण प्रश्न विचारणार नाही, पण आलाच तर लक्षात ठेवायचा आहे. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की गोवाचे चीफ मिनिस्टर कोण आहे? तर मग तेव्हा यांचा चेहरा पण लक्षात आला पाहिजे तुम्हाला लगेच, आणि नाव पण. हे आहे प्रमोद सावंत. ठीक आहे, चलते आगे. चलो नेक्स्ट पॉइंट पे चलते. नेक्स्ट, INS सुमेधा. हे खतरनाक वालं इथे तुम्हाला शिप दिसतं का? इंडियन नेव्हल शिप INS सुमेधा. बरोबर आहे. हे सरयू क्लास नेव्हल शिप आहे जे गोवा शिपयार्डनी बनवलेलं आहे. एकदम धासू शिप ज्याच्यावर हेलिकॉप्टर राहू शकतं आणि अटॅकसाठी कामी येतं. सध्या हे INS सुमेधा कुठे गेला माहिती आहे का? हे गेला आहे अबू धाबीला. ठीक आहे, इट हॅज गॉन टू अबू धाबी. आता अबू धाबी कुठे आहे? तर तुम्हाला UAE माहिती आहे इथे, अबू धाबीचं ना, हां UAE आहे इथे, दिसतं तुम्हाला हे UAE है ना. तर इंडियापासून इकडे UAEला इथे हे रेड कलरमध्ये जे दिसतं ना इथे, दिस इज UAE. तर इथपर्यंत हे शिप गेलेलं आहे. कशासाठी गेलं? तिथे नाही का एक्झिबिशन्स आहेत, 2 महत्त्वाचे एक्झिबिशन्स आहेत. यांचे नावं विचारल्या जातील, लक्षात ठेवा. 2 महत्त्वाचे एक्झिबिशन आहे. एकाचं नाव आहे आयडेक्स आणि दुसऱ्याचं नाव आहे नॅवडेक्स. नॅवडेक्स म्हणजे नेव्हल डिफेन्स एक्झिबिशन. नॅवडेक्सचा अर्थ काय? नेव्हल डिफेन्स एक्झिबिशन. आणि आयडेक्स आहे बरं, ते आयोडेक्स नाही आहे. आयडेक्स म्हणजे काय? इंटरनॅशनल डिफेन्स एक्झिबिशन. हे नॅवडेक्स आणि आयडेक्स हे डिफेन्सचे खूप मोठे एक्झिबिशन्स आहेत. एक नेव्ही डिफेन्स एक्झिबिशन आहे आणि एक इंटरनॅशनल डिफेन्स एक्झिबिशन अबू धाबीमध्ये होत आहे. कधीपासून कधीपर्यंत होत आहे? तर 20 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे आता उद्या याचा शेवटचा दिवस राहील, बरोबर. तर या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इंडियाची शिप गेली. आता विचार करा, इंडियाच्या शिपचं तिचे एक्झिबिशन केल्या जाईल,
म्हणजे जगभरातले लोक तिथे आलेले असतील ते एक्झिबिशन पाहण्यासाठी, आणि तेव्हा हे इंडियाचे शिप बघतील तेव्हा कळेल त्यांना इंडियाची काय ताकद आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, हे जे सगळे विषय आपण बोलत असतो, तर ही जी शिप आहे शरयू क्लास नेव्हल ऑफशोर पेट्रोल व्हेकल, हे बेसिकली पेट्रोल वेसल आहे लक्षात ठेवण्यासाठीचं. तर शरयू क्लास नेव्हल ऑफशोर पेट्रोल वेसल जे इंडियानी गोवा शिपयार्ड लिमिटेडनी बनवला आहे इंडियाच्या, हे भारत किती चांगल्या क्वालिटीचं शिप बनवू शकतं हे जेव्हा एक्झिबिशन होईल या शिपचं, कुठे होणार आहे एक्झिबिशन, अबुधाबीमध्ये, तेव्हा अख्ख्या जगाला कळणार आहे. तर या एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी INS सुमेधा हे अबुधाबीला गेला. याच्यावर कन्फर्म प्रश्न बनतो की भारताची कुठली शिप अबुधाबीमध्ये आयडेक्स किंवा नॅवडेक्स मध्ये पार्टिसिपेट करायला गेली होती. नाव लक्षात ठेवा, INS सुमेधा. ठीक आहे ना, क्लिअर आहे. चलायचं पुढे. बरं, याच्यात एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगून देतो. इंडिया आणि UAE जे आहे ना, ॲक्च्युली अबुधाबी जे आहे ते UAEचं कॅपिटल आहे. म्हणजे बेसिकली पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेशन सगळं अबुधाबीवरनं चालतं. सगळ्यात मोठी सिटी तर तिथली दुबई आहे. हे UAEमध्ये वेगवेगळे 7 एमिरेट्स आहेत. असे हे एमिरेट्स म्हणजे राजघराणे समजा ना तुम्ही, 7 एमिरेट्स, अमीर लोक राहतात 7. तर या 7 एमिरेट्सपैकी अबुधाबी ही कॅपिटल वाली एमिरेट आहे. ठीक आहे ना, तिथे सगळी कॅपिटल आहे, ॲडमिनिस्ट्रेशन तिथून चालतं. ठीक आहे, हा विषय लक्षात आला. आता UAE आणि इंडिया यांच्यामध्ये पण एक नेव्हल एक्झरसाइज होत असते. याच्याबद्दल पण प्रश्न येऊ शकतो. UAE आणि इंडिया यांच्यातली जी नेव्हल एक्झरसाइज होते त्याचं नाव आहे जायद तलवार. जायद तलवार. ठीक आहे, क्लिअर. हा विषय एकदम क्लिअर झाला. तर जायद तलवार इज दी बायलॅटरल नेव्हल एक्झरसाइज बिटवीन इंडिया अँड UAE. क्लिअर आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट, 18वी वर्ल्ड सिक्युरिटी काँग्रेस ही जयपूरमध्ये झाली. आता वर्ल्ड सिक्युरिटी काँग्रेस म्हणजे ही कशाचं बेसिकली सिक्युरिटी करायची आहे, तर हे रेल्वे सिक्युरिटीचा विषय आहे पूर्ण. एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे UIC. काय नाव आहे? UIC आहे ना. UICचा अर्थ काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज. तुम्ही म्हणाल हे UIC तर कुठल्याच अँगलनी वाटत नाही, हे तर IUR असं वाटतं. पण काय आहे हे जे आहे ना, हे ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज हे आहे फ्रान्समध्ये. आणि फ्रान्समध्ये असल्यामुळे यांचं जे ओरिजिनल नाव आहे ते आहे युनियन इंटरनॅशनल डे चेमिन्स. चेमिन्स म्हणजे रेल्वेज. तर युनियन इंटरनॅशनल डे चेमिन्स म्हणून यांचं नाव काय झालं? UIC. तर ही मेजर ऑर्गनायझेशन आहे UIC, जी रेल्वे सेक्टरला रिप्रेझेंट करते वर्ल्ड वाईड. जगभरातले जेवढं रेल्वेज आहे ना त्याला रिप्रेझेंट करणारी ऑर्गनायझेशन आहे UIC, इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज. इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज ही भारतात कॉन्फरन्स ऑर्गनाईज करतात. विचार करा, कोणासोबत ऑर्गनाईज करत असेल मग? तर ही RPF सोबत ऑर्गनाईज करत होती. RPF म्हणजे काय? RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स काय करत असते? ही अख्ख्या भारतात पूर्ण रेल्वेचे स्टेशन्स म्हणा, ट्रेन्स म्हणा, सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी RPFची आहे. ठीक आहे. तर RPF आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज किंवा युनियन इंटरनॅशनल डे चेमिन्स यांनी मिळून जयपूरमध्ये वर्ल्ड सिक्युरिटी काँग्रेस ऑर्गनाईज केली. याचं कितवं एडिशन होतं? तर इट वॉज दी 18th एडिशन. आणि ही 3 डे लॉंग ही कॉन्फरन्स झाली. 3 दिवसांची ही कॉन्फरन्स होती. कशासाठी होती? कारण काय होतं याचं? रेल्वे सिक्युरिटी स्ट्रॅटेजी, रिस्पॉन्सेस अँड विजन फॉर फ्युचर. की इन केस म्हणजे रेल्वेची सिक्युरिटीवर स्ट्रॅटेजी बनवायची होती की रेल्वेजला कसं सेक्युअर ठेवता येईल. फक्त भारतातल्या रेल्वेजला नाही, जगभरातल्या रेल्वेजला. त्यातल्या त्यात भारत कसा आहे की एक तर भारतात खूप जुनं रेल्वे नेटवर्क आहे. दुसरं म्हणजे भारतात जगातल्या काही सगळ्यात जास्त रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे इंडियाचं रेल्वे नेटवर्क. त्याच्यामुळे इंडिया प्लेज मेजर रोल. तर कालच आपण मेट्रोमध्ये ऑटोमेटेड ट्रान्समिशन सिस्टीम पण आपण पाहिलं होतं, ATS, बरोबर आहे ना. तर ते दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनवर जे सुरू केलं ते कालच आपण हा पण विषय चर्चेत घेतला होता. तर आत्ता जो आहे हा रेल्वेच्या सिक्युरिटीवाला विषय आहे. तर याच्यात कोण कोण सोबत आले आहे?
इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ठीक आहे ना. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो, नेक्स्ट मुद्दा आहे. पण मला हा मुद्दा ऐकला ना एकदम मस्त वाटलं. म्हणजे समजा आपण शाळेचे दिवस आठवून जा तुमचे थोडेसे. शाळेत जाताना कसं ते खांद्यावर एवढी मोठी बॅग घेऊन जावं लागायचं आहे ना, नुसते पुस्तकं बाकी काही नाही. खूप कंटाळा यायचा ते एवढे पुस्तकं वगैरे घेऊन जाण्याचा. समजा एखाद दिवशी असं झालं की तुम्हाला म्हटलं नाही आजपासून नाही का शाळेत पुस्तकं नाही न्यायची आहे. ॲक्च्युली चालू आहे आता आहे ना हे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये वगैरे पुस्तकं नाही न्यावं लागत. पण शाळेत गेल्यावर तुम्हाला छान एक बॉक्स मिळाला, गिफ्ट रॅप करून असलेला बॉक्स. कसं वाटेल आपल्याला? पहिलेच गिफ्ट पाहिल्यावर कसं वाटतं, अरे वा मस्त गिफ्ट मिळालं. गिफ्ट रॅप सारखा एखादा बॉक्स मिळेल आणि त्या बॉक्समध्ये खूपशा वेगवेगळे खेळणे राहतील आणि ते खेळण्यात ना खेळता खेळताच तुम्ही शिकाल. काय सुंदर कन्सेप्ट आहे. म्हणजे पुस्तकं न्यायचं काम नाही, पण फाउंडेशनल जे इयर्स आहे हे तेव्हाच काम येऊ शकतं. एकदा फाउंडेशनल इयर्स संपले की नंतर तुम्हाला पुस्तकाची गरज पडणारच आहे ना. तर फाउंडेशनल इयर्समध्ये खेळण्यातून शिकायला पाहिजे याच्यासाठी मिनिस्टर ऑफ एज्युकेशन धर्मेंद्र प्रधान यांनी खूप सुंदर कन्सेप्ट आणली आहे ज्याचं नाव आहे जादुई पिटारा. जादुई पिटारा म्हणजे एक असा डब्बा की त्या डब्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहे, प्ले कार्ड्स आहे ना, त्याच्यानंतर वेगवेगळे खेळणे आहे, वेगवेगळे टॉईज आहे ना, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आहे. याच्यातनं तुम्ही शिकाल वेगवेगळ्या गोष्टी. तर फाउंडेशनल इयर्सच्या स्टुडंटसाठी फाउंडेशनल इयर्स म्हणजे कोणते? 3 to 8 इयर्स, 3 वर्षांपासून 8 वर्षांपर्यंत. आता बघा नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, बरोबर आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आली आहे त्याच्यात पहिले 3 वर्षापासून तर 8 वर्षांपर्यंत फाउंडेशनल इयर्स म्हटले आहे, ज्याच्यात नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड या 5 वर्षांचा समावेश असणार आहे. फर्स्ट 5 इयर्स म्हणजे नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड विल बी दी फाउंडेशनल इयर्स. तर या फाउंडेशनल इयर्सच्या विद्यार्थ्यांसाठी असे जादुई पिटारे राहतील. हे जादुई पिटारे मस्त शाळेत राहतील, डब्बे उघडले की त्याच्यातनं निघतील खेळणे आणि मस्त खेळण्यात आपण शिकू या प्रिन्सिपलवर बनलेला आहे. तर याचा प्रिन्सिपल काय? लर्निंग थ्रू प्ले. खेळता खेळता तुम्ही शिका. आणि हे कशाच्या प्रिन्सिपल्सवर आहे? तो इट इज बेस्ड ऑन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आली आहे ती. आणि नाव किती सुंदर आहे, जादुई पिटारा. जादुई पिटारा, मस्त नाव आहे ना. काय काय असणार आहे याच्यात प्लेबुक्स असतील, टॉईज, पझल्स, पोस्टर्स, फ्लॅश कार्ड, स्टोरी बुक्स, वर्कशीट्स. काही वर्कशीट्सही राहतील, असं नाही एकदम काहीच नाही राहणार आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे 4 वेळा म्हणतो मी का? कारण मातृभाषेत शिकलेलं जास्ती वेळ लक्षात राहतं. मी एखादा पॉईंट तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितला किंवा हिंदीत सांगितला ना, यू विल नॉट रिमेंबर इट फॉर लॉंग टाईम. पण आपल्या मातृभाषेत ऐकलेला मुद्दा कसा नेहमीसाठी लक्षात राहतो. तर 13 लँग्वेजेसमध्ये हे अवेलेबल राहील. जादुई पिटारा विल बी अवेलेबल इन 13 लँग्वेजेस. त्याच्यामुळे आपल्या मातृभाषेतच आपल्याला हे सगळे शिकता येईल. किती चांगली कन्सेप्ट आहे पहा. ठीक आहे, लक्षात आलं. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. बरं, विषय असा आहे, याच्यावर प्रश्न जो येईल तो कोणी लॉन्च केला? तर नाव लक्षात ठेवा, इंडियाचे एज्युकेशन मिनिस्टर, त्यांचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान. कधी लॉन्च केलं? 20 फेब्रुवारी 2023 हे लॉन्च केलं. आणि नाव खूप चांगलं नाव आहे, जादुई पिटारा. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. एक अपॉइंटमेंटही बघून घेऊ आता. असोकॅम, ASSOCHAM. असोकॅम ही एक खूप महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे इंडियामधली. खूप सारे मेंबर्स आहे असोकॅमचे आहे ना. म्हणजे किती? जवळपास 2.5 लाख मेंबर्स आहे. 2.5 लाख, बापरे. तर ही असोकॅम जी आहे ना, ही ऑर्गनायझेशन भारतातली सगळ्या ट्रेडर्स आणि बिझनेसेसवाल्या लोकांची ऑर्गनायझेशन आहे, म्हणून इतकी मोठी ऑर्गनायझेशन आहे ना. तर नॉन गव्हर्नमेंटल आहे, एक तर म्हणजे सरकारी नाही आहे, आणि ट्रेड असोसिएशन्स आणि ॲडव्होकेसी ग्रुप म्हणून काम करते. म्हणजे जेवढे ट्रेडिंग करणारे लोक आहे, बिझनेसमधले लोक, त्यांचं एक असोसिएशन आहे आणि ॲडव्होकेसी ग्रुप आहे. ॲडव्होकेसी ग्रुप काय असतो की सरकारला सांगणे की आम्हाला काय प्रॉब्लेम्स येत आहे किंवा सरकारच्या मागे लागून काम करून घेणे. एखादा व्यावसायिक जेव्हा सरकारला सांगेल की आम्हाला असे प्रॉब्लेम येत आहे, सरकार कदाचित ऐकणार नाही. पण यांचा जर एक 2.5 लाख मेंबर्सचा ग्रुप असला ना, तर विचार करा, सरकारला अक्षरशः त्यांचं म्हणजे जे म्हणणं असेल ते ऐकावं लागतं. तर म्हणून असे मोठे ग्रुप्स असणं आवश्यक आहे. तर असोकॅम हा त्या टाईपचा ग्रुप आहे जो दिल्लीमध्ये बेस्ड आहे. आता या असोकॅमचे
नवीन व्हाईस प्रेसिडेंट निवडून आल्या, त्यांचं नाव आहे संजय नायर. संजय नायर असोकॅमचे नवीन व्हाईस प्रेसिडेंट आले आहे. असोकॅमचं फुल फॉर्म काय आहे ते पण आपण पाहून घेऊ. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इन इंडिया. पण याचं जे नाव बनलंय असोकॅम, हे फक्त बनलंय असोसिएटेड चेंबर्स या दोन नावापासून. असोसिएटेड चेंबर्स असोकॅम, बाकी ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इन इंडिया नुसतं फुल फॉर्ममध्ये. ठीक, हा विषय समजला. तर नवीन जे व्हाईस प्रेसिडेंट बनले आहे, कोण बनले आहे? संजय नायर. मग प्रेसिडेंट कोण आहे? तर प्रेसिडेंट आहे सुमंत सिन्हा, है ना. सुमंत सिन्हा 1920 मध्ये बनलेली ऑर्गनायझेशन आहे. 2.5 लाख मेंबर्स आहे. मोठा ॲडव्होकेसी ग्रुप आहे. क्लियर? चलने का नेक्स्ट पॉइंट पे. नेक्स्ट म्हणजे शेवटचा पॉइंट आजचा, इम्पॉर्टन्स ऑफ द डे. आज रोटरीचा दिवस आहे. म्हणजे रोटरी डे, वर्ल्ड रोटरी डे पण म्हणतात त्याला, याला वर्ल्ड डे ऑफ पीस पण म्हणतात, वर्ल्ड डे ऑफ अंडरस्टँडिंग अँड पीस. कारण रोटरीची पहिली मीटिंग 23 फेब्रुवारीलाच झाली होती म्हणून. तर या दिवशीची थीम काय आहे? इमॅजिन रोटरी, इमॅजिन अ वर्ल्ड दॅट डिझर्व्स अवर बेस्ट, वेअर वी गेट ईच डे नोईंग दॅट वी कॅन मेक अ डिफरन्स. रोज तुम्ही उठल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण सुद्धा काहीतरी बदल घडवून आणू शकतो. हे इमॅजिन करण्याची गरज आहे. जोपर्यंत इमॅजिनच नाही करणार तोपर्यंत कामच नाही करणार आपण. ठीक आहे ना. तर इमॅजिन रोटरी इज द थीम. रोटरी क्लब्स, आता आपण बघितलं आपल्याकडे रोटरी महोत्सव झाला. तर हे काय असतं? रोटरी क्लब काय करत असतं? ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे ज्याचे जगभरात खूप सारे क्लब्स आहे आणि या क्लब्समध्ये फक्त इन्व्हिटेशननीच मेंबर बनवू शकतो. एकदा तुम्ही याचे मेंबर झाले की नंतर वेगवेगळ्या सोशल सेक्टरमध्ये रोटरी क्लब काम करत असते, है ना. सर्व्हिस हाच बेसिकली काम आहे रोटरी क्लबचा. नेटवर्क अँड सर्व्हिस, दीज आर दी 2 इम्पॉर्टंट गोल्स. ठीक आहे. तर वर्ल्ड रोटरी डे कधी असतो? 23 फेब्रुवारीला. बरेचसे इंडियन्स पण आहेत जे रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट राहिलेले आहे. कधी वेळ मिळाला तर त्यांच्याबद्दल पण ऐका, वाचा, ऐका आणि वाचा. ठीक आहे. तो दीज वेअर द पॉइंट्स. आता देतो तुम्हाला काही क्वेश्चन्स, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, आपण इंडिया आणि UAE यांच्यामध्ये जायद तलवार नावाची एक बायलॅटरल एक्झरसाइज बद्दल पण चर्चा केली आज. आणि INS सुमेधा अबुधाबीमध्ये गेली आहे ते आयडेक्स आणि नॅवडेक्ससाठी, याच्यावर पण चर्चा केली. तर UAEचे प्रेसिडेंट कोण आहे तुम्हाला आता हे सांगायचं आहे. जरा शोधा, उत्तर काढा आणि मग सांगा. सगळं स्लाईडमध्येच मिळेल अशी अपेक्षा करू नका. याच्या व्यतिरिक्त पण अभ्यास करावा लागणारच आहे. ठीक है ना. तो जरा ढूंढो और मेरे को बताओ कि प्रेसिडेंट UAE के कौन है अभी. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन है, ऑनलाईन पोर्टल FYN ही बनवणारी बँक कुठली आहे? खूप सोपा प्रश्न आहे हा. बहुतेक सगळ्यांना आत्ताच उत्तर डोक्यात आलं असेल. जे काही उत्तर आहे ABCDE जे तुम्हाला वाटत असेल ते टाका. एक काम करू शकता का, जेव्हा तुम्ही आन्सर्स टाकता ना तेव्हा ABCDE नका टाकू, पूर्ण शब्दात थोडंसं टाईप करा, काही नाही. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे की हे साऊथ एशिया डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क, सॅडन जे काही नाव असेल त्याचं, साऊथ एशिया डिस्ट्रीब्युशन युटिलिटी नेटवर्क, हे कशाशी रिलेटेड आहे? कशाचं तरी डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे कशाचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. तर ऑप्शन्स आहे तुम्हाला, पॉवरचं डिस्ट्रीब्युशन, वॉटरचं डिस्ट्रीब्युशन, ऑइलचं डिस्ट्रीब्युशन, फूड ग्रेन्सचं डिस्ट्रीब्युशन की लेबरचं डिस्ट्रीब्युशन. कशाचं एक्झॅक्टली डिस्ट्रीब्युशन याच्यात होणार आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चौथा क्वेश्चन फॉर यू इज, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG हे कधी आणि कुठे होणार आहे? आता याच्यात 2 प्रश्न आहे. कुठे होणार आहे हे पण सांगायचं आहे, कधी होणार आहे हे पण सांगायचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी आत्ताच नाही का लर्निंग मटेरियल म्हणून काहीतरी लॉन्च केलं फाउंडेशनल इयर्ससाठी. 3 वर्ष ते 8 वर्षाच्या मुलांकरता शिकण्यासाठी काहीतरी लॉन्च केलं. त्याचं नाव काय आहे? या खालच्या दिलेल्या ऑप्शन्सपैकी तुम्हाला नाव याचं सांगायचं आहे. ठीक आहे. जे पण करेक्ट उत्तर असेल किंवा जे उत्तर तुम्हाला वाटत असेल ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ठीक आहे. तो दिस इज व्हॉट वी हॅव फॉर टुडे. थँक यू फॉर लिसनिंग. थँक यू व्हेरी मच.